गुड मॉर्निंग स्टुडंट्स, मी चाकोते सर स्कॉलरशिपच्या आजच्या या पहिल्या लेक्चरमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण स्कॉलरशिप परीक्षेविषयी प्राथमिक माहिती घेणार आहोत आणि आपण स्कॉलरशिप प्रोग्राम कसा रन करणार आहोत त्याविषयी पण माहिती घेणार आहोत। स्कॉलरशिप ही एक परीक्षा आहे जी शासनामार्फत घेतली जाते। पूर्वी ही परीक्षा 4th आणि 7thच्या स्टुडंट्ससाठी होती। आता ही परीक्षा 5th आणि 8thच्या स्टुडंट्ससाठी आहे। कुठल्याही मान्यताप्राप्त शाळेत 5वी आणि 8वीला जर विद्यार्थी असेल तर त्यांना ही परीक्षा देता येते। या परीक्षेत जे विद्यार्थी टॉपर येतात त्यांना शासनामार्फत पुढच्या 4 वर्षासाठी शिष्यवृत्ती दिली जाते। अमाउंट किती आहे याला महत्त्व नाही, तर तुम्ही स्कॉलरशिप क्वालिफाईड आहात याला महत्त्व आहे। एखाद्या विद्यार्थ्याने जर हे सांगितलं की मी स्कॉलरशिप होल्डर आहे तर त्याच्याकडे बघण्याचा इतर विद्यार्थ्यांचा, पालकांचा आणि शिक्षकांचाही दृष्टिकोन बदलतो। आणि या परीक्षेची संधी एकदाच असते, एकदा तुम्ही 5वीला गेल्यानंतर आणि दुसरी संधी 8वीला गेल्यानंतर। ही परीक्षा तुम्हाला रिपीट देता येत नाही किंवा 5वीत जमलं नाही म्हणून 6वीला द्यायची असंही काही करता येत नाही। त्यामुळे या दोन्ही अपॉर्च्युनिटी युनिक आहेत आणि त्यावेळी त्याचा फायदा घेणं गरजेचं आहे। आता आपण ॲक्च्युअल स्कॉलरशिप परीक्षेविषयी माहिती घेऊया। ही परीक्षा कशी असते, त्यामध्ये कोणते विषय आहेत आणि आपण ते कसं शिकणार आहोत। पहिल्यांदा मीडियम, तुम्ही इंग्लिश किंवा मराठी मीडियममधून ही परीक्षा देऊ शकता। शक्यतो इंग्लिश मीडियमचे स्टुडंट इंग्लिशमधून परीक्षा देतात आणि मराठी किंवा सेमीचे स्टुडंट मराठीतून परीक्षा देतात। तुम्ही कुठल्याही भाषेतून परीक्षा दिली तरी त्याचं महत्त्व सारखंच आहे। आता या परीक्षेचं स्ट्रक्चर कसं असतं ते बघूया। यात 2 पेपर आहेत, पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड। पेपर फर्स्टमध्ये 2 विषय आहेत, मराठी आणि मॅथ्स गणित। सेकंड पेपर आहे इंग्लिश आणि इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता। मराठी विषय 25 प्रश्न विचारले जातात, त्यांना 50 मार्क असतात आणि गणितात 50 प्रश्न आहेत, त्यासाठी 100 मार्क आहेत। त्याचप्रमाणे इंग्लिश 25 प्रश्न 50 मार्क आणि बुद्धिमत्ता किंवा इंटेलिजन्स 50 प्रश्न 100 मार्क। तर असे 50 आणि 100 150 मार्क फर्स्ट पेपरसाठी आणि 150 मार्क सेकंड पेपरसाठी, टोटल 300 मार्क असतात। आता मॅथ आणि इंटेलिजन्स गणित आणि बुद्धिमत्ता यांचा सिलेबस डिफिकल्टी लेवल इंग्लिश आणि मराठी मीडियमसाठी सेम असते, फक्त भाषेत फरक आहे। मराठी मीडियमच्या स्टुडंटसाठी मराठी ही हाय लेवल लँग्वेज म्हणजे लेवल 1ची लँग्वेज असते आणि इंग्लिश मीडियम स्टुडंटसाठी ही लेवल 3ची लँग्वेज असते। त्याचप्रमाणे इंग्लिश मीडियमच्या स्टुडंटसाठी इंग्लिश ही फर्स्ट लेवल लँग्वेज असते आणि मराठी मीडियमच्या स्टुडंटसाठी इंग्लिश ही 3rd लेवल लँग्वेज असते। या परीक्षेसाठी फर्स्ट पेपरसाठी वेळ 90 मिनिट्स म्हणजे 1.5 तास असतो आणि सेकंड पेपरसाठी 90 मिनिट म्हणजे 1.5 तास, एकूण 3 तास ही परीक्षा होते। फर्स्ट पेपर झाल्यानंतर 1 तासाचा गॅप असतो, त्यानंतर सेकंड पेपर होतो। एकाच दिवशी या दोन्ही पेपरची परीक्षा घेतली जाते। आता विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे डिफिकल्टी लेवल, काठिण्य पातळी। या परीक्षेत 3 प्रकारचे प्रश्न विचारले जातात। सिंपल म्हणजे सोपे प्रश्न असतात, काही मध्यम स्वरूपाचे म्हणजे मीडियम प्रश्न आणि काही हार्ड सोडवायला अवघड असणारे असे प्रश्न असतात। तर सिंपल सोपे प्रश्न हे 30% असतात, मध्यम स्वरूपाचे प्रश्न 40% आणि हार्ड किंवा अवघड प्रश्न 30%। आता 30% म्हणजे काय की या एकूण गुणांच्या 30% म्हणजे सोपे प्रश्न 90 मार्कांचे असतात, मध्यम प्रश्न 120 मार्कांचे असतात आणि अवघड प्रश्न 90 मार्कांचे असतात। आता हे फर्स्ट कॅटेगरीमधले सिंपल जे क्वेश्चन्स आहेत, सोपे प्रश्न आहेत, ते कुठलाही विद्यार्थी सोडवू शकतो आणि बरोबर सोडवू शकतो। अगदी स्कॉलरशिपला न बसलेले विद्यार्थीसुद्धा यात पैकीचे पैकी मार्क मिळवू शकतात। मीडियम किंवा मध्यम स्वरूपाचे जे प्रश्न आहेत ते थोडाफार प्रयत्न करून सोडवता येऊ शकतात।
म्हणजे 70% प्रश्न पूर्ण करणं किंवा त्यात जास्तीत जास्त मार्क मिळवणं सोपं आहे. 70% म्हणजे एकूण गुण होतात 210. उरलेले 30% प्रश्न हे कठीण असतात. म्हणजे हे प्रश्न थोडेसे ट्रिकी असतात किंवा विचार करायला लावणारे असतात, वेळ घालवणारे असतात. इथे आपल्याला आपली बुद्धिमत्ता किंवा बौद्धिक क्षमता कामाला येते आणि त्यामुळे हे प्रश्न तुम्ही जितके जास्त सोडवाल तितके तुमचे मेरिटमध्ये येण्याचे चान्सेस वाढतात. आता बघा, हे 70% प्रश्न यांना मार्क असतात 210 आणि 30% प्रश्नांना मार्क आहेत 90. स्कॉलरशिप परीक्षेचा आत्तापर्यंतचा एकंदरीत निकाल पाहिला तर असं लक्षात येतं की 180, 90, 200, 210पर्यंत खूप सारे स्टुडंट्स असतात. पण 210च्या पुढे मोर दॅन 210 फार कमी स्टुडंट्स असतात आणि हेच स्टुडंट शक्यतो मेरिटमध्ये येतात. मग आता यात सिक्रेट असं आहे की तुम्ही हार्ड डिफिकल्टी लेवलचे क्वेश्चन, अवघड प्रश्न किती सोडवता, त्यापैकी किती बरोबर सोडवता आणि कमीत कमी वेळेत किती प्रश्न सोडवता, त्यानुसार हे ठरतं की तुम्ही 210 क्रॉस करणार किंवा नाही आणि मेरिटमध्ये तुम्ही येणार की नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप होतं आणि एकंदरीत तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे हार्ड डिफिकल्टी लेवलच्या क्वेश्चन्सवर. हे प्रश्न ट्रिकी असतात आणि वेळ खाऊ असतात. म्हणजे तुम्ही एखादी ट्रिक वापरली तर काही सेकंदात तुम्ही तो प्रश्न सोडवू शकता आणि ती ट्रिक जर तुमच्या लक्षात आली नाही तर मात्र हे प्रश्न तुमचा खूप वेळ घेतात. आता तुम्हाला 75 प्रश्न 90 मिनिटात सोडवायचे आहेत. म्हणजे साधारणतः तुम्हाला एका प्रश्नासाठी फक्त 1.25 मिनिट वेळ आहे आणि या वेळेत तुम्हाला प्रश्न वाचून तो समजून घेऊन त्याचं उत्तर शोधून ॲन्सर शीटवर मार्किंग करायचं आहे. तर हे आपल्या परीक्षेचं स्ट्रक्चर आहे आणि याप्रमाणे आपण तयारी करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण जो ऑनलाईन क्लास घेणार आहोत त्यामध्ये आजच्यासारखंच तुम्हाला रोज एक लेक्चर येईल. 10 ते 11च्या दरम्यान तुम्हाला लिंक येईल आणि तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही या लिंकवर क्लिक करून लेक्चर बघू शकता. एकदा समजलं नाही तर दुसऱ्या वेळेस बघा. तरीही समजलं नाही तर मला मेसेज किंवा फोन करा. हे लेक्चर तुम्हाला मंडे टू फ्रायडे डेली बेसिसवर येईल. सॅटर्डे आणि संडे, शनिवार आणि रविवार तुम्हाला रिव्हिजन किंवा प्रॅक्टिस करायची आहे. काय रिव्हिजन करायची याचे डिटेल्स तुम्हाला त्या त्यावेळी देण्यात येतील. महत्त्वाचं म्हणजे आपण मॅथ आणि इंटेलिजन्स हे 2 विषय शिकवणार आहोत. कारण मराठी आणि इंग्लिश मीडियमसाठी या दोन्हींचा सिलेबस सारखाच आहे, मात्र लँग्वेज मराठी आणि इंग्लिश सिलेबसमध्ये फरक आहे. तर त्यामुळे मराठी आणि इंग्लिशची तयारी विद्यार्थ्यांनी वैयक्तिक पातळीवर करायची आहे. आपण या क्लासमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता हे 2 विषय शिकवणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या स्कॉलरशिप परीक्षेविषयी प्राथमिक माहिती आज घेतली आहे. उद्यापासून आपण ॲक्च्युअल अभ्यासाला सुरुवात करणार आहोत.